नसरापूरचं झालेलं आत्ताचं प्रकरण अनेक लहान मुली ते वयोवृद्ध महिलांवर होणारे अत्याचार, विवाहितांच्या होणाऱ्या आत्महत्या, हे जेव्हा समाजामध्ये घडत असतं ना, तेव्हा याची सुरुवात चार भिंतीच्या आत, कुटुंबाच्या आत होत असते. आणि अशा नराधमांना पाठीशी घालणारी ही चार कुटुंबातली मंडळीच असते. लैंगिक शोषण असो, व्यभिचार असो, विवाहबाह्य संबंध असो, अनैतिकता असो, सोयीस्करपणे अशा नराधमांचे, मग यामध्ये स्त्रियाही अजिबात कुठे कमी नाहीयेत. पाठीशी घालणारी कुटुंबातली चार मंडळीच असतात. अशा वेळेस आहे ना, काय करायचं आपल्याला कळत नाही. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डोंट डिस्कस, डोंट कन्फ्रंट. अशा लोकांबरोबर संवाद साधून काहीही उपयोग होत नाही. कारण त्यांना माहिती असतं आपलं सगळं झाकलं जातं आणि दिवसेंदिवस, वर्षोनवर्षे यांची मुजोरी वाढत जाते, विशेष करून महिलांची. दुसरी गोष्ट, स्वतःची सेफ्टी हाय ऑन प्रायोरिटी. तुमची स्वतःची सेफ्टी, तुमच्या मुलांची सेफ्टी हे आधी प्राधान्य द्या. स्वतःच्या सेफ्टीसाठी ज्या बाउंडरी सेट करायच्या आहेत त्या अनअपॉलॉजेटिकली सेट करा. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बाउंडरी सेट केलेल्या कुटुंबाला मान्य नाही. चार भिंतीतल्या राहणाऱ्या लोकांना अजिबात मान्य नसतात. मग हे जे अनैतिकतेने वागतात, लैंगिक शोषण करतात, व्यभिचार करतात ना, ही मंडळी तुणतुणं आणि हातामध्ये ढोलकी घेत त्या महिलेचे, ज्या एकट्या महिलेने बाउंडरीज सेट केल्या, तिचे लचके तोडत अख्ख्या जगभर फिरत असतात. कारण यांना भीती असते, की इन्सिक्युरिटी असते, की आपलं कुठेतरी काही बाहेर पडणार का नाही. मग मी तुम्हाला सांगते, गाफील राहू नका. अशा मुजोरखोर व्यक्तींच्या सोबत गाफील राहू नका. स्वच्छ, कार्यक्षम पोलीस आहेत, स्वच्छ, कार्यक्षम वकील आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही करायचं ते करा. व्यवस्थित गाईड करतात, मी तुम्हाला सांगते. खूप कार्यक्षम आहे आपली न्यायव्यवस्था. त्यांनी जर सांगितलं, की तुमच्यासाठी एक सेफ्टी नेट बिल्ड करण्यासाठी काही यंत्रणा कार्यरत करण्याची गरज आहे, जरूर करा. त्यासाठी काही पैसे जर जाणार असतील, तर त्याचाही विचार करू नका. पण कायम लक्षात घ्या, की आपण त्या पक्षात तर नाही आहोत ना, की हे जे अनैतिकतेने वागतात, व्यभिचार करतात, लैंगिक शोषण करतात, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर दिवसाढवळ्या आई-वडिलांच्या साक्षीने करत असतात, त्यांच्या पाठीशी उभं नाही ना, किमान, किमान याची तरी तुम्ही काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद आणि सत्यमेव जयते.